मराठ्यांपुढे कोणत्याच सत्तेचं शहाणपण चालणार नाही। येत्या 29 ऑगस्टला सरकारच्या डोक्यातील हवा काढणार आहे। हे आंदोलन शेवटचंच आहे, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। वाळवा तालुक्यातील बोरगाव आणि पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने बोरगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते। जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजातील लेकरांचे वाटोळे होऊ नये म्हणून जीवाचं रान करत आहे। आमच्या लेकरांशिवाय या राज्यात कोणीच मोठा नाही। 10 एकर शेती असणारा शेतकरी 1 एकरवर आलेला आहे। शेतीमालाला भाव नाही, शिक्षण प्रचंड महागले। आम्हाला आरक्षणाची गरज आहे। कुणबी नोंदी रद्द करण्याचा सरकारचा डाव आहे। शासनाचा डाव हाणून पाडणार आहे। अधिकाऱ्यांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये। सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या 58 लाख नोंदी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत। SCBC आणि EWS आरक्षण शासन टिकून देत नाही। ते पुढे म्हणाले, मराठ्यांना संपवणाऱ्यांना राजकारणातून संपवणार। मराठ्यांनो, ज्या लोकप्रतिनिधींना आपण मोठं केलं त्या लोकप्रतिनिधी आपल्या लेकीचे 500 रुपये तरी फी माफ करतात का? लेकरांना नोकरी दिली का? राजकीय नेत्यांनी मोठा वाडा असणाऱ्यांना, मते जास्त असणाऱ्यांच्या घरात नोकऱ्या दिल्या। गरिबांना कुणीच वाली नाही। शिक्षणासाठी व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली आहे। आम्ही 96 कोळी आहोत। हा 52 कोळी आम्हाला विरोध करणारा कोण? त्याला त्याच्या आईने दूध फुकून पाजलं नसावं। मराठे बाप आहेत, मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो। आपल्या मायबापांचा अपमान केल्यामुळेच मी शिव्या देतोय। मराठा समाजातील लेकरांचे वाटोळे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही। फडणवीस शिंदे सरकारने चूक दुरुस्त करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू आहे। आता घोडदौड सुरू झाली, कोण खरा आहे कोण खोटा याच्यात। एकनाथ शिंदे साहेबाला त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची। म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय। आता अधिकाऱ्यांनी सुरू केलंय, नोंदी रद्द केल्या नाही, मग प्रमाणपत्र रद्द कसं काय झालं म्हणून मीडियात बातम्या आल्या। किती खोटं बोलायचं आणि किती मराठ्यांचं वाटोळं करायचं, याला काही सीमा असते। यांनी आयुष्यभर खोटं बोलून या राज्यातल्या सगळ्या समाजाचा रोष अंगावर घेतला। असा एकही समाज नाहीये, ग्राउंड लेवलवर जर बारीक विचार करून बघितलं तर या सत्तेवरती एकही माणूस खुश नाहीये। यांनी प्रत्येक वेळेस दादागिरीनं चौकशा लावून लोकांना त्रास दिला। या राज्यातला एकही शेतकरी सुखी नाहीये, एकही जाती धर्माचा माणूस सुखी नाहीये। ना इथं OBC सुखी आहे, ना दलित मुस्लिम सुखी आहे, ना मराठे। आणि शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळ करायचं काम सरकारकडून झालंय। प्रत्येक वेळेस दादागिरी, आमचं कोणीच काही करीत नाही, ही जी गर्व आणि मात चाललाय ना मराठ्यावर, पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागणार। याशिवाय आपल्या पुढे गत्यंतरच नाही। सरकारनं मराठ्यात फूट पडावं, मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे।